ज्ञात आहे की 29 तारखेला जे काही नामनिर्देशन दाखल करण्यात आलं तर शेवटच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये एक नाट्यमय घडामोडी घडल्यात आणि तिथे घुसर्डीतील राहणारे अमोल शांताराम पाटील यांनी डमी उमेदवारी फॉर्म दाखल केला आणि त्यानुसार मी एक पत्रकार परिषद घेऊन थेट माननीय आमदार साहेबांवर आरोप केले होते की हा डमी उमेदवार जो उभा केलेला आहे तो माननीय आमदार साहेबांनीच उभा केलेला आहे अशा पद्धतीचं मी सांगितलं होतं। त्यानंतर लगेचच आमदार साहेबांनी एक छोट्या छोट्या का होईना 2-3 पत्रकार परिषद घेतल्यात आणि त्यात ते बोललेत की याच्याशी माझा कुठलाही गाडी मात्र संबंध नाही, लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी पण भरू शकतो। नक्कीच आमदार साहेब, आप्पासाहेब तुम्ही बोलतायत ते बरोबर आहात की लोकशाहीमध्ये कोणी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो, हे तर मी पहिलेच बोललेलो होतो। ही लोकशाही सुदृढ आणि बळकटी करण्याचं एक लक्षण आहे, परंतु तो जो काही उमेदवारी अर्ज भरला गेलेला होता हा लोकशाही मार्गाने भरलाच गेलेला नव्हता, तर हा आमदार साहेबांच्या धटिंगशाही, गुंडगिरी आणि दहशत यानुसार तो भरला गेलेला आहे असा थेट आरोप माझा आमदार साहेबांवर आहे। आमदार साहेबांनी असं सांगितलं की या उमेदवाराशी माझा काडी मात्राचा संबंध नाही। मला काही 2-3 प्रश्न आमदार साहेबांना विचारायचे आहेत, या प्रश्नांची उत्तरं जर कधी आमदार साहेबांनी दिली तर मी मान्य करेल की बाबा हा आमदार साहेबांशी या मात्राचा संबंध नाही। नंबर 1, उमेदवार डमी जे आहेत अमोल शांताराम पाटील, अमोल शांताराम शिंदे यांनी जो हे राहतात घुसर्डी इथे भडगाव तालुका, यांनी जो त्यांचा फॉर्म निर्देशित केलेला आहे किंवा जो फॉर्म भरलेला आहे ह्या फॉर्मवर जे काही सूचक आहेत ते एकही घुसर्डीचा व्यक्ती नाही, एकही भडगाव तालुक्याचा व्यक्ती नाही किंवा एकही पाचोरा ग्रामीणचा व्यक्ती नाही। जे सूचकांची नावं जो फॉर्म आहे, जी सर्टिफाईड नक्कल माझ्याकडे आहेत त्यानुसार मी सांगतो, जर कधी हा फॉर्म त्यांनी भरलेला असता, ज्या व्यक्तीने भरला असता, तर कदाचित त्याने त्याच्या गावातले 2-4 लोकांची नावं, भडगाव तालुक्यातील एखाद दुसऱ्याचं नाव, काही इकडची नावं घेतली गेली असती। सूचक म्हणून जेव्हा आपण डमी फॉर्म भरतो आणि जर अपक्ष म्हणून फॉर्म भरायचा असेल तर तिथे 10 सूचक असणे गरजेचे आहे। तर असा एकही सूचक ना त्यांच्या घरातला आहे, ना त्यांच्या मित्रपरिवारातला आहे, ना भडगावातला आहे। सूचकांची यादी आहे, सर्टिफाईड नक्कल माझ्या हातात आहे। मी तुम्हाला ते वाचून दाखवतो की त्याच्यावर सूचक कोण कोण आहे। त्याच्यावर सूचक म्हणून नाव आहे भूषण पेंढारकर, पुढचं नाव आहे चेतन राजपूत, पुढचं नाव आहे विजय भोई, गणेश काळे, छोटूलाल गोविंदा चौधरी, आकाश राजेंद्र पाटील, शंतनू रवींद्र सोनोने, विक्रम हेमराज पाटील, शुभम राजू शेळके, ही जी सगळीची सगळी मी नावं वाचलेली आहेत। भूषण पेंढारकर कोण आहेत हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, हे माननीय आमदार साहेबांचे जवळचे निकटवर्तीय कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। छोटूलाल चौधरी हा पाचोऱ्यातला त्यांचा प्रमुख पदाधिकारी आहेत, हे मला सांगायची गरज नाही। हाईट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं विजय भोई हा त्यांच्या कार्यालयीन कामकाज करणारा व्यक्ती, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये कामकाज करतो। तुम्ही पत्रकार नेहमी जेव्हा तिथे गेला असाल तर तुम्हाला त्यांनी पाणी देण्याचं याचं त्याचं काम केलेलं आहे। आकाश राजेंद्र पाटील म्हणजे आमच्या इथे राजू भाऊ आहेत, हा त्यांचा मुलगा आहे। ही सगळी जी नावं आहेत, ही सगळीची सगळी नावं ही शिवसेनेशी त्यांच्याशी निगडीत किंवा माननीय आमदार जसं चेतन राजपूत हा माननीय आमदारांचा नातेवाईक आहेत। मग आप्पासाहेब जर कधी त्या व्यक्तीला फॉर्म भरायचा होता तर त्याने त्याचा कुठला नातेवाईक, त्याचा मित्र परिवार, त्याच्या घरातले, त्याच्या आजूबाजू गावाचे कोणीच घेतले नाही आणि त्याला तुमचेच लोक कसे सापडले किंवा ते त्याचेच कसे काय आले, याचा प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर मला आमदार साहेबांनी द्यावं। मला त्याचा पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्यावेळेस तो नामनिर्देशित करायला गेला त्यावेळेस त्याच्याबरोबर कोण कोण होतं? त्यावेळेस माननीय आमदारांचा स्विस साहेब, ज्याला आपण पीए म्हणतो, ते राजू पाटील त्यांच्याबरोबर होते। त्यावेळेस माननीय आमदार साहेबांचा साला, सक्का साला, त्याचं नाव आहे एकनाथ पाटील, हा त्यांच्याबरोबर होता। माननीय आमदार साहेबांचा सगळ्यात जवळचा नातेवाईक समाधान पाटील हा त्यांच्याबरोबर होता। सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी किंवा माननीय आमदार साहेबांचे नातेवाईक हे त्याचा फॉर्म भरण्यात इथे गेले होते। याच्याबद्दल आता आमदार साहेबांचं काय म्हणणं आहे याचं उत्तर द्यावं। त्याच्या पुढचा मला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करून झालं, ज्यावेळेस तो परत जात होता
त्यावेळेस माननीय आमदार साहेबांचा पुत्र सुमित किशोरप्पा पाटील त्याला रिसिव्ह करण्याकरता, त्याला घेण्याकरता तिथे आलेला होता. त्यांची गाडी तिथे आलेली होती. इतकी धटिंगशाही, इतकी गुंडगिरी त्यावेळेस त्यांनी तिथे त्या भर चौकात, शिवाजी महाराजांच्या चौकात केली होती की दिवाळी सारखा सण असताना सुद्धा माननीय आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी स्वतःनी केलेल्या गुंडगिरीमुळे आणि दहशतवादामुळे माझ्या इथले असलेल्या व्यापाऱ्यांचे काही काळाकरता दुकानं बंद झाली होती, व्यापार काही काळाकरता थांबला होता. याकरता माननीय आमदार साहेबांनी मला याचं उत्तर द्यावं की तुमचे प्रमुख पदाधिकारी, इव्हन तुमचा मुलगा, ती गाडी घेऊन तिथे का आलेले होते आणि पोलीस प्रोटेक्शन मधून त्याला आजच्या तारखेपर्यंत अज्ञात स्थळी का हलवलं आहे. जर कधी तो व्यक्ती तिथे जर प्रामाणिकपणे जर फॉर्म भरला असता तर तो त्याच्या घरी राहिला असता, प्रचार कार्यालयात फिरला असता किंवा काहीतरी केला असता. आजही तो, त्याची कुटुंबीय हे त्याच्या घरी नाही, ते बाहेर आहेत. याचं उत्तर आमदार साहेबांनी द्यावं. आमदार साहेब बोलत असताना असं म्हणाले की त्याच्या अमोल शिंदे काय संरक्षण मंत्री आहेत का डीवायएसपी आहेत की कोण मोठा आहे. म्हणजे खरं तर ती जी पत्रकार परिषद जेव्हा मी बघितली त्यावेळेस आमदार साहेबांनी पहिले 2-3 वाक्य अमोल भाऊ शिंदे असं बोलत गेलेत आणि शेवटाला त्यांनी त्यांच्या संस्कृतीचं दर्शन देऊन टाकलं आणि शेवटी करत ते माझ्यावर भावड्या, खालच्या हीन दर्जाच्या पातळीवर त्यांनी माझ्यावर यथोचित सत्कार बोलत गेले. खरं तर आमदार साहेब, त्याचं कुटुंब माझ्याकडे का आलं, त्यांनी मला असा प्रश्न विचारला. आमदार साहेब, त्याचं नाव अमोल शिंदे आहे, माझं नाव अमोल शिंदे आहे, मी इथला प्रमुख कंटेस्टंट आहे. मागच्या वेळेस आपण एकमेकांच्या समोर इलेक्शन लढलो होतो, निसट्टा पराभव तुमचा झालेला होता आणि साहजिकच ते इतर कोणाकडे नाही तर ते माझ्याचकडे दाद मागायला येतील की अमोल भाऊ आमच्या, त्याचे मिसेस मला म्हणाली की अमोल भाऊ माझ्या नवऱ्याला जबरदस्ती, मी पुन्हा एकदा खरंपणे सांगतो, जबरदस्ती त्याला उचलून घेऊन गेलेले आहेत. आमच्या कुटुंबियांना कोणालाच माहिती नाही, त्याच्या भावाला, त्याच्या मिसेसला हे माहितीच नव्हतं की तो फॉर्म भरायला गेलेला आहे. एखादी व्यक्ती जर कधी तो फॉर्म भरत असेल तर त्याची पूर्वतयारी करतो, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस पूर्वतयारी करतो. त्या फॉर्म मध्ये जे काही सगळं भरायचं असतं ती सगळी माहिती देतो. मग पूर्ण फॉर्म हा निरंक कसा लिहिला गेला, घाईघाईत का भरला गेला, याचं उत्तर का नाही देत आमदार साहेब. म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आमदार साहेबांनी द्यावेत. जर त्यांनी हे नीट उत्तर दिलं तर मी मान्य करेल की हो, या घटनेशी संबंध नाही. खरं तर मला 2 गोष्टी एकदम अधोरेखित करायच्या आहेत. मागच्या वेळेस तुमचा झालेला निसटता विजय आणि यावेळेस ज्या पद्धतीमध्ये मला आशीर्वाद देण्याकरता पाचोरा भडगाव इथली जवळजवळ 25,000पेक्षा जास्त कार्यकर्ते, पदाधिकारी, इथली लोक, पाचोरा भडगावची लोक मला आशीर्वाद आणि सहकार्य देण्याकरता, साथ देण्याकरता, माझं नामनिर्देशन करण्याकरता 28 तारखेला इथे उपस्थित झालेली होती. हा सगळा माहोल बघून त्यांना त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसला आणि काय झालं, अप्पासाहेबांना 2 टर्म ते आमदार होते, त्याच्यामुळे सत्तेची लालसा त्यांना लागली, एक अहंकार वृत्ती त्यांच्यामध्ये झालेली होती की बाबा मला पुन्हा एकदा आमदार व्हायचंय. आपण म्हणतो ना एखादी गोष्टीचं रक्त तोंडाला लागतं, तसं सत्तेचं रक्त मान्य आमदार साहेबांना लागलं आणि पुन्हा एकदा आपल्याला आमदार कसं होता येईल याच्याकरता झटपट त्यांची झाली आणि म्हणून घाईघाईमध्ये त्यांनी एक डमी उमेदवार अमोल शिंदे इथे उभा केला. मला खरं तर आमदार साहेबांना या निमित्ताने आपल्या पत्रकार परिषदेत विनंती करायचंय. आमदार साहेब, मी मागे सांगितलं होतं की तुम्ही पहिला नाही तर शेवटून पहिला येणार आहेत. त्याच्या पुढे मी आज सांगतो की ही जी घटनाक्रम घडलीत ना त्याच्यामुळे कदाचित अप्पासाहेब तुमचं डिपॉझिट सुद्धा जमा होऊन जाईल. म्हणून माझी तुम्हाला या पत्रकार परिषद निमित्ताने अप्पासाहेबांना एक विनंती करू इच्छितो, अप्पासाहेब, की आपले नेते माननीय एकनाथजी शिंदे यांची जर कधी तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही जनतेची माफी मागून स्वतःची डिपॉझिट म्हणजे तुमची डिपॉझिट चालली जाईल ना, तर ते डिपॉझिट वाचवण्याकरता तुमची डिपॉझिट वाचून घ्या. ते डिपॉझिटला भरलेले पैसे तुमचे तुम्ही परत स्वगृही परत करून घ्या आणि तुम्ही माघार करून घ्यावी अशी या निमित्ताने विनंती वजा त्यांना सांगणं माझं आहे की माननीय आमदार साहेबांनी करून घ्यावी. कारण पाचोरा भडगावातील सर्व संपूर्ण जनतेचा, एक सुसंस्कृत असलेल्या जनतेचा पाठिंबा हा माझ्या बाजूने झालेला आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा जाता आमदार साहेबांना एक विनंती करतो की मी जे काही 4-5 प्रश्न तुम्हाला विचारले त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. ते देऊ शकत नाही, पण त्यांनी एक डिपॉझिट स्वतःची वाचवण्याकरता माघार करून घ्यावी ही या निमित्ताने सांगतो आणि थांबतो.